हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन कन्सेप्ट्स शिकणार आहोत, बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स. ओके, सो ह्या कन्सेप्ट्स एकदम इझी आहेत समजायला तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या दोन कन्सेप्ट्स आहेत त्या परत जशा तुम्ही आत्ता 8थमध्ये शिकताय तशाच सेम तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये देखील शिकणार आहात. सो इथं जो स्टडी कराल तो परत तुम्हाला ॲज इट इज 9thमध्ये तोच स्टडी करायचा आहे. सो नीट समजून घ्या ह्या दोन कन्सेप्ट्स काय आहेत. कन्सेप्ट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते आणि एक्झाम्पलवरून आपण ह्या दोन कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जे टग ऑफ वॉर खेळता, रस्सीखेच खेळता की नाही. रस्सीखेच खेळताना काय करता रे की एका साईडला काही तुमचे फ्रेंड्स असतात, दुसऱ्या साईडला काही फ्रेंड्स असतात आणि दोन्ही साईड्स मिळून त्या जी स्ट्रिंग असते त्याला ओढत असतात. ओढत असताना बघा, जेव्हा दोन्हीकडचे फोर्सेस, दोन्हीकडचे ताकद जेव्हा इक्वल असते तुमची, तेव्हा ती स्ट्रिंग जी आहे ती स्टेडी राहते. बट जेव्हा केव्हा कोणत्याही एका साईडची ताकद कमी पडेल तर तेव्हा काय होतं, दुसरी बाजू या बाजूला ढकलली जाते आणि सगळे एका साईडला पडतात. हा तुमचा खेळ तुम्ही खूपदा खेळलेला असाल. या एक्झाम्पलवरून किंवा बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये देखील एक याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे ती, की एक टेबल घेतलं आहे आणि त्या टेबलच्या दोन एंड्सना अशी स्ट्रिंग सोडलेली आहे. त्या स्ट्रिंगला वेईंग जे पॅन असतो तो पॅन जोडलेला आहे आणि वरती एक बॉक्स ठेवला आहे. त्याच्या टेबलच्या वर एक बॉक्स ठेवला आहे आणि खाली त्याच्या स्ट्रिंग सोडून त्या स्ट्रिंगच्या दोन एंड्सना वेईंग पॅन जोडलेले आहे आणि त्याच्यावरती वेट्स, वजन जे आहेत ते सपोज आपण जेव्हा दोन्ही साईडला इक्वल वजन ठेवतो तर तेव्हा तो जो बॅलन्स आहे तो मेंटेन राहतो. आणि जेव्हा केव्हा एखाद्या साईडचं वजन हे दुसऱ्या साईडपेक्षा जास्त होतं तर त्यावेळेस ती वजनं अशा पद्धतीने वर खाली होतात. तुम्ही दुकानात गेल्यानंतरसुद्धा एखाद्या वस्तूचं जेव्हा वजन करतात तेव्हा आपण काय करतो रे, म्हणजे आता आपल्याकडे बरेच ठिकाणी इलेक्ट्रिक वेईंग मशीन्स असतात. बट तुम्ही बघितलेच असेल की असे हातात धरून जे वेईंग पॅन्स थ्रू वजन जे मोजलं जातं तर त्याच्यामध्ये एका बाजूला काय करतात, त्या स्पेसिफिक वजनाचे जे मेजर असणारे जे दगडासारखे जे स्ट्रक्चर असतात ते ठेवतात, जी वजनं असतात ती, आणि दुसऱ्या साईडला जी वस्तू आपल्याला तेवढ्या वजनाची घ्यायची आहे ती आपण टाकत जातो. जेव्हा केव्हा दोन्हीकडचं वजन इक्वल होईल तेव्हा तो काटा जो आहे तो स्ट्रेट राहतो, मध्ये अनइक्वल असताना ते वर खाली येत राहतात. सो ह्या सगळ्या एक्झाम्पल्सवरून आपण जे बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स ह्या दोन कन्सेप्ट शिकणार आहे. लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होतो तेव्हा ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट हे स्टेडी असतं. जेव्हा हे बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होतात तर दीज फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट अँड द डायरेक्शन ऑफ द फोर्सेस आर अपोजिट अँड देअर मॅग्निट्यूड इज इक्वल. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं ना, टग ऑफ वॉर खेळताना दोन्हीकडे इक्वल फोर्सेस ज्या वेळेस असतील तेव्हा तो बॅलन्स्ड फोर्स असतो. इक्वल मॅग्निट्यूड आणि दोरीला दोन्हीकडचे जे पर्सन आहेत ते अपोजिट डायरेक्शननं खेचत आहेत. म्हणजेच काय, जेव्हा पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती एखादा फोर्स ॲक्ट होतो, आता हे फोर्स 2 किंवा त्यापेक्षा जास्त असतात, म्हणजे एकच नाही तर एकापेक्षा जास्त फोर्स, एक साईडला एक फोर्स, दुसऱ्या साईडला दुसरा फोर्स. सो अशा पद्धतीने जेव्हा 2 or more than 2 forces are acting on a particular object and they are having opposite direction and equal magnitude. मॅग्निट्यूड म्हणजे स्ट्रेंथ. ओके, सो तो फोर्स झाला बॅलन्स्ड फोर्स. आणि अनबॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणायचं, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती अनइक्वल फोर्सेस ॲक्ट होत असतील तर इट इज हॅविंग अनबॅलन्स्ड फोर्स. फॉर एक्झाम्पल, जे वजनाचं तुम्हाला सांगितलं किंवा टग ऑफ वॉरमध्ये दोन्हीकडचे फोर्सेस एखादा कमी किंवा एखादा जास्त झाला तर तो असतो अनबॅलन्स्ड फोर्स. सो ह्या दोन कन्सेप्ट्स आल्या लक्षात. त्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमधली जी ॲक्टिव्हिटी आहे तशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली जाते आणि यूजिंग धिस म्हणजे डायग्रॅम सपोज दिली जाईल आणि विथ द हेल्प ऑफ धिस डायग्रॅम एक्सप्लेन द कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू धिस फिगर वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न
कारण आपला जो पेपर असतो तो ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स हे ॲक्टिव्हिटीच्या बेसवरती विचारले जातात. ओके, सो हे लक्षात आला. पहिली कन्सेप्ट जी आहे बॅलन्स्ड फोर्स. कशाला म्हणणार बॅलन्स्ड फोर्स? फोर्सची डेफिनेशन तर काल आपण बघितलेली होती की वेनेवर वी आयदर पुश ऑर पुल एनी ऑब्जेक्ट देन वी अप्लाय अ फोर्स ऑन इट. आता त्या फोर्सचा एक टाईप आहे बॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणणार? तर whenever two forces are acting on a body having equal magnitude, equal magnitude म्हणजे strength, equal magnitude and opposite direction. सेम ऑब्जेक्टवरती जेव्हा दोन फोर्सेस इक्वली आणि अपोजिट डिरेक्शनमध्ये ॲक्ट होत असतात त्यांना म्हणायचं बॅलन्स्ड फोर्सेस. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे अनबॅलन्स्ड फोर्स. अनबॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणणार? वेन टू अनइक्वल forces are acting on a body then they are called as unbalanced forces. आता एक मी जी आता सांगणार आहे तुम्हाला ती एक गोष्ट किंवा ह्या ज्या फोर्सेसशी रिलेटेड एक फॅक्ट, एक इन्फॉर्मेशन जी आता सांगते ती नीट ऐका. जेव्हा केव्हा कोणतंही ऑब्जेक्ट, कोणतंही तुमच्या आजूबाजूला दिसणारं स्टेडी ऑब्जेक्ट आपण ऑब्झर्व करतो, दॅट टाईम अ बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. कोणतंही स्टेडी ऑब्जेक्ट समोर आणा तर ते स्टेडी ऑब्जेक्ट्स ज्या अर्थानं एका जागी स्थिर असतं, होय की नाही, सो त्याच्यावरती जो फोर्स ॲक्ट असतो तो नेहमी बॅलन्स्ड फोर्स असतो. आणि जेव्हा केव्हा तुम्ही एखादं मूव्हिंग ऑब्जेक्ट बघता तर त्या मूव्हिंग ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा फोर्स हा अनबॅलन्स्ड असतो. जसं की सपोज हे जे माझ्या हातात डस्टर आहे हे स्टेडी आहे, इजंट इट. जेव्हा हे स्टेडी आहे असं मी म्हणते तर त्यावेळेस त्याच्यावरती सगळ्या बाजूंनी इक्वल आणि अपोजिट डायरेक्शननं ॲक्ट होणारा फोर्स असतो. जेव्हा मी याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसपैकी कोणत्याही एका डायरेक्शनचा फोर्स आयदर वाढवला, म्हणजे सपोज मी इकडून याला ढकललं म्हणजे या साईडनं मी फोर्स वाढवला की काय झाला, जो बॅलन्स होता तो इम्बॅलन्स झाला, बरोबर. आणि मग ह्याची जी ओरिजिनल पोझिशन होती ती सोडली आणि तो पुढं गेला. लक्षात येते मी काय सांगते? जेव्हा केव्हा कोणतंही ऑब्जेक्ट स्टेडी असतं इट मीन्स अ बॅलन्स्ड फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. आणि जेव्हा केव्हा एखादं ऑब्जेक्ट मूव्हमेंटमध्ये असतं तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा अनबॅलन्स्ड असतो. आलं लक्षात? हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हा जो फोर्स आहे हा स्केलर असणार की व्हेक्टर असणार सांगा बरं. स्केलर क्वांटिटी म्हणजे जी एक्सप्रेस करण्यासाठी आपण डायरेक्शन मेन्शन करत नाही त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे जी एक्सप्रेस करण्यासाठी आपण डायरेक्शन सांगतो. सो ही जी फोर्स आहे ती एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके, की जी एक्सप्रेस करण्यासाठी आपण डायरेक्शनची मेन्शन करतो. या बाजूनं फोर्स अप्लाय केला, मी इकडून ढकललं असं सांगतो ना, इकडून ढकल, इकडून सरक. तर या वेळेस आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करताना डायरेक्शन पण सांगत असतो आणि म्हणून फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी हे विचारलं जाईल तुम्हाला. आता बघा, जेव्हा केव्हा आपण पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती
फोर्स अप्लाय करत असतो. आधी एक्झाम्पल सांगते आणि त्याच्यावरून ही कन्सेप्ट सांगते बघा. सपोज घरात तुमच्या एक मोठं कबर्ड आहे. आता ते कबर्ड ढकलत नेऊन उचलून ढकलून काही करून मला ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती हलवायचं आहे. आपण काय करणार रे, सपोज मी ढकलते ढकलते ढकलते, माझा जोर माझा फोर्स हा कमी पडतो आहे. मग मी अजून कोणाला तरी बोलवते आणि मग आम्ही जेव्हा दोघं मिळून फोर्स अप्लाय करतो आहे त्या टेबलवरती कबर्डवरती जे आहे ते, तेव्हा काय होणार रे, तर ते कबर्ड त्याच्या जागा सोडून पुढे त्याचं डिस्प्लेसमेंट होईल, तो पुढे जाईल. म्हणजेच इट विल मूव्ह फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. आता या केसमध्ये काय झालं बघा, ज्या डायरेक्शनने मी फोर्स अप्लाय करत होते पण दॅट वॉज नॉट सफिशियंट टू मूव्ह दॅट कबर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सुरुवातीला मी एकटी फोर्स अप्लाय करत होते विच वॉज नॉट सफिशियंट. तो जो कबर्ड आहे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी तो फोर्स जो मी अप्लाय करत होते दॅट वॉज नॉट सफिशियंट. मग अजून एक पर्सन आले आणि त्यांनी पण त्याच डायरेक्शननं फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली. आता ह्या केसमध्ये काय झालं, मी लावलेला फोर्स प्लस त्या पर्टिक्युलर पर्सननं लावलेला फोर्स, दोन्ही फोर्सेसची ॲडिशन झाली आणि मग ड्यू टू दॅट ॲडिशन ऑफ टू फोर्सेस ते कबर्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं. या केसमध्ये काय झालं, वेन एव्हर टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इन द सेम डिरेक्शन, दॅट टाईम द टू फोर्सेस गेट ॲडेड. आणि जेव्हा दोन फोर्सेस एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत आहेत बट इन डिफरंट डायरेक्शन्स, जसं की परत टग ऑफ वॉरमध्ये इकडून एक जण ओढतो आहे इकडून एक जण ओढतो आहे, सेम दोरी आहे पण त्याच्यावरती दोन पर्सननी दोन वेगवेगळे फोर्स अप्लाय केले आणि दोन वेगवेगळ्या डायरेक्शनला. आणि या केसमध्ये जो टोटल फोर्स त्या दोरीवरती ॲक्ट होणार आहे इट इज द काय म्हणा तुम्ही त्या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे. दोन्ही फोर्सेसमध्ये होणारं सबट्रॅक्शन जे असेल तो फोर्स म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगवरती ॲक्ट होणारा टोटल फोर्स असणार आहे. म्हणजेच जेव्हा केव्हा दोन फोर्स सेम डिरेक्शननं ॲक्ट होतात दॅट टाईम द इक्वल फोर्स इज द ॲडिशन ऑफ द टू फोर्सेस. आणि जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती दोन फोर्सेस डिफरंट डायरेक्शननी ॲक्ट करतात तेव्हा त्यांच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा काय असणार आहे, त्या दोन फोर्सेसमध्ये असणारा डिफरन्स असणार आहे. आलं लक्षात. सो हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात. आठवा, कोणतंही एखादं ऑब्जेक्ट घ्या आणि त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती सपोज जसं मी तुम्हाला आत्ता डस्टर हातात ठेवून दाखवलं तर मी या बाजूनं याला फोर्स अप्लाय केला आणि हा ज्या पोझिशनमध्ये आहे ती सोडून तो पुढे गेला. इट मीन्स याच्यावरती मी फोर्स अप्लाय केल्यामुळं काय झालं, इट चेंज्ड इट्स पोझिशन. म्हणजे बघा व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्सेस, तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जातो बघा हा क्वेश्चन. पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती जो फोर्स अप्लाय करतो आपण त्या फोर्सचे इफेक्ट्स काय काय होतात बघा. इफेक्ट्स ऑफ फोर्स म्हणून फार तर आपण पहिला इफेक्ट काय झालं, ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन. फोर्स अप्लाय केल्यामुळं पर्टिक्युलर ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल, स्टेशनरी म्हणजे स्टेडी असेल, तर फोर्स अप्लाय केल्यामुळं इट विल गेन और इट विल अटेन मोशन. स्टेशनरी स्टेडी ऑब्जेक्टला जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तो त्याला तेव्हा मोशन प्राप्त होते. हा एक चेंज झाला, फोर्सचा इफेक्ट झाला. त्यानंतर त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो चेंज होतो. एखादं मूवमेंट करणारं ऑब्जेक्ट आहे, सपोज हे एक ऑब्जेक्ट आहे ते ह्या स्पीडनं चाललेलं आहे आणि मी अगेन इथूनच त्याला पुश केलं, त्याची जी ओरिजिनल स्पीड होता तो आता परत वाढला. मी जेव्हा एका बाजूने त्याला पुश करेन किंवा
जे आपलं काय म्हणूयात रोलर कोस्टर असतो किंवा मेरी गो राऊंड असतो, ओके, त्याच्यामध्ये देखील आपण हळूहळू हळूहळू जर त्याला पुश करत गेलो, कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याची मोशन किंवा जर त्याचा स्पीड आहे तो चेंज होतो. जर तो मोशनमध्ये फास्ट असेल तर स्लो होईल, स्लो असेल तर फास्ट होईल. ब्रेक अप्लाय केला गाडीला, काय होणार, फास्ट मोशन होती त्याची, हळूहळू त्याची कमी झाली. जर त्याला मी ॲक्सिलरेट केलं तर स्लो होता तो फास्ट होणार. म्हणजेच फोर्स अप्लाय केल्यामुळं आयदर स्पीड वाढतो किंवा कमी होतो. त्यानंतर तिसरा इफेक्ट काय सांगणार आपण, ऑब्जेक्ट इन मोशन स्टॉप्स. जसं तुम्हाला सांगितलं, जर स्टेडी असेल तर त्याची व्हेलॉसिटी वाढणार आणि जर मोशनमध्ये असेल आणि त्याच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला तर तो मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट देखील स्टॉप होतो ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. त्यानंतर त्याचा शेप चेंज होतो. बघा, मी रबर आहे माझ्या हातात, रबरला मी ताणलं, फोर्स अप्लाय केला ना, ओढलं ताणलं म्हणजे, सो त्याचा शेप चेंज होतो. किंवा एखादा कागद आहे माझ्या हातात, मी त्याला सपोज हे कापड आहे त्याला मी दाबलं, फोर्स अप्लाय केला, याचा शेप साईज चेंज झाला. सो जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो त्याचा शेप देखील चेंज होतो. त्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होते. बघा, जर एखादा ऑब्जेक्ट स्पेसिफिक डायरेक्शननं चाललेला आहे आणि मी त्याला इकडून ढकललं, काय होईल, तो त्याची ओरिजिनल डायरेक्शन सोडून या डायरेक्शननं मूव्ह होईल. इजंट इट? सो फोर्स अप्लाय केल्यामुळं ऑब्जेक्टची पोझिशन, त्याचा शेप, त्याचा साईज, त्याचा स्पीड, त्याची डायरेक्शन, कधीकधी स्पीड अलॉंग विथ डायरेक्शन, हे सगळे चेंजेस होतात जेव्हा केव्हा फोर्स अप्लाय करतो आपण कोणत्याही ऑब्जेक्टवरती. हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जातो की एक्सप्लेन. आता बघा, जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही हे सांगून त्याच्यापुढं एखादं एक्झाम्पल देऊन सांगायचं एक्सपेक्टेड असतं. आणि जेव्हा नुसतंच तुम्हाला सांगितलेलं असतं की राईट व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स, तर तेव्हा तुम्ही हे पॉईंट्स जस्ट मेन्शन करणं नेसेसरी असतं. सेम क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्ससाठी विचारलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं त्याच्यामध्ये किती मी लिहायचं आहे. बरेचदा स्टुडंट्सना कळत नाही आणि येत असतं आणि त्या भरात सगळं लिहून टाकतात. 2 मार्कांसाठी खूप सारं लिहायचं गरज नसते. मार्क्स आधी बघायचे किती आहेत आणि मग त्याच्यावरती राईट किती करणार ते ठरवायचं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स ह्या 2 मेन कन्सेप्ट पाहिल्या. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याच्यावरती काय काय चेंजेस होतात हा देखील पार्ट बघितला. हा एक महत्त्वाचा पार्ट आपला आज कंप्लीट झाला. आता ह्याच्या पुढचे जे इनर्शियाचा जो कन्सेप्ट आहे की जो परत तुम्हाला पुढे 9th स्टँडर्डमध्ये ॲज इट इज शिकायचा आहे, 10th स्टँडर्डमध्ये पण शिकायचा आहे, तो देखील पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके.